मराठा आरक्षणाचं वादळ महाराष्ट्रावर घोंगावत आहे. प्रस्थापितांना आरक्षण देण्यासाठी ओबीसी समाजावर घाला घालण्याचं पाप करण्यात आलं. सत्तेचा वापर करून ओबीसी समाजाच्या आरक्षणाचे 3 तेरा वाजवले आहेत. सत्ता हस्तगत करण्यासाठी राज्यातील ओबीसी भटके समाजाने ठरवलं. त्यानंतर आता पक्ष स्थापन करण्यात आला. ओबीसीच्या आरक्षणाचं रक्षण करण्यासाठी पार्टीची स्थापना. गेले 2 महिने अनेक बैठका झाल्या, सविस्तर चर्चा झाली. आता पक्षाचं नाव ठरवलं आहे. ओबीसी बहुजन पार्टी असे आम्ही ओबीसी आणि भटक्या विमुक्तांच्या पक्षाचे नाव आहे. पक्षाचा झेंडा हा पिवळ्या रंगाचा असणार आहे. तुतारी वाजवणारा माणूस, बॅटरी आणि ऑटो रिक्षा या 3 चिन्हांचे पर्याय देण्यात आले आहेत. आमची पक्ष संघटना धर्मनिरपेक्ष अशा स्वरूपाचे असेल. निवडणुका भटक्या विमुक्त यांना न्याय देणे हे पहिलं उद्दिष्ट आहे. तिकिटासाठी ज्यांना खेपा घालाव्या लागत होत्या त्यांना आता खेपा घालाव्या लागणार नाहीत. 48 लोकसभा आणि 288 विधानसभा मतदारसंघात ओबीसी भटके विमुक्त उमेदवार दिसतील. भुजबळ यांच्याशी बोलणं झालं का? हा पक्ष स्थापन करत असताना आम्ही त्यांचा आशीर्वाद घेतलाय. जेव्हा केव्हा ते बाहेर पडतील तेव्हा तेच आमचे नेते असतील हे निश्चित. आज सत्तेत ओबीसी बाजूने लढणारे एकमेव नेते आहेत. जोवर सरकार आहे तोवर सरकारमध्ये राहून त्यांनी संघर्ष करावा आणि आपली बाजू मांडावी. लोकसभेच्या 48 जागा लढवणार, 10 ते 12 जागा फायनल. जरांगे तब्येत. मी जरांगे साहेबांना आवाहन करेन की तुम्ही उपोषण थांबवा. ते समाजासाठी आणि तुमच्यासाठी हिताचं आहे. असं पटकन आरक्षण मिळत नाही. आमचा धनगर समाज 2 पिढ्या लढतो. सरकार टिकणारं आरक्षण देणार आहे, त्यांना वेळ द्या. यवतमाळ, नांदेड, हिंगोली, जालना, परभणी, माढा, बारामती, बीड, सांगली, हातकणंगले या लोकसभा मतदारसंघात आमचे उमेदवार निश्चित झाले आहेत. मराठा आरक्षणाचं वादळ जे आहे ते महाराष्ट्रामध्ये घोंगावलं होतं आणि या प्रस्थापित असलेल्या मराठा समाजाला त्यांच्या दडपणाला बळी पडून ओबीसीच्या आरक्षणावरती घाला घालण्याचं काम बाप म्हणेन मी या महाराष्ट्रामध्ये झालेलं सर्वांनी पाहिलेलं आहे. आणि तो जो घाला घालण्याचं पाप जे घेतलाय त्याला सत्तेनं जे आहे तो जो पाठिंबा दिला, रात्री मेला ते जी आर काढण्यात आले, सत्तेचा संपूर्ण वापर जो आहे तो या ओबीसीच्या आरक्षण जे आहे त्याचे 3 तेरा वाजवण्यासाठी झालं गेलं. आणि त्यामुळे या महाराष्ट्रातला तमाम ओबीसी असेल, भटक्याविमुक्त समाज असेल, इतर दलित वर्ग असेल, हा संपूर्ण भयभीत झाला. आणि शेवटी हे आरक्षण वाचवायचं असेल, या आरक्षण सगळ्यांच्या ह्या आरक्षणाचं संरक्षण करायचं असेल तर आता सत्ता हस्तगत करण्याशिवाय दुसरा पर्याय आमच्यापुढे राहिला नाही, शिवाय दलितांच्यापुढे राहिला नाही. आणि त्यातूनच या ओबीसी आणि भटक्यामुक्त दलितांचा एक स्वतंत्र पक्ष जो आहे तो या महाराष्ट्रामध्ये असला पाहिजे. अशा भूमिकेमध्ये हा संपूर्ण समाज जो आहे तो वाड्या वस्त्याचा, गाव कसा बाहेरचा तो समाज या ठिकाणी गेला. आणि गेल्या 2 महिन्यापासून याच्यावरती अनेक विचार सरबत होत होती. पक्ष स्थापन करायचा तर कसा करायचा, काय नाव ठेवायचं, त्याची घटना काय असेल, त्याचं वाटप कसं असेल, त्या माध्यमातून आपलं आरक्षण कसं करणार आहोत, याच्यावरती गेली 2 महिने यावरती अनेक विचार विनिमय झाला. आणि त्यानंतर अनेक पक्षांची नावंसुद्धा अनेक विचारवंतांनी सुचवली. त्यापैकी 20 नावं त्या ठिकाणी आली होती. गेल्या बैठकीमध्ये त्याच्यावरती 3 शॉर्टलिस्ट केली गेली. आणि अंतिम बैठकीमध्ये अंतिमरित्या आम्ही या पक्षाचं नाव जे आहे त्या पक्षाचं नाव आम्ही फायनल करण्यात आम्ही यशस्वी झालो. आणि आज आमच्या सर्वांच्या समक्षानं मी या पक्षाचं, या ओबीसी आणि भटक्यामुक्त आणि बारामुक्त रावताच्या पक्षाचं नाव जे आहे ते जाहीर करत आहे. या पक्षाचं नाव जे आहे हे ओबीसी बहुजन पार्टी असं नाव या ठिकाणी असेल. त्याचप्रमाणे या पक्षाचा झेंडा जो आहे तोही आम्ही फाईल केलेला आहे. या पक्षाचा झेंडा पिवळा झेंडा असेल. आणि त्याचप्रमाणे या पक्षाचं जे चिन्ह जे आहे त्याला आम्ही प्राथमिक चिन्ह जे आम्ही सिलेक्ट केलेलं आहे ते तुतारी वाजवणारा माणूस जो आहे त्याला आम्ही प्राथमिकता दिलेली आहे. त्याच्यानंतर बॅटरी टॉर्च सेकंड प्रिफरन्स जो आहे, त्याच्यानंतर शिट्टी नावाचं थर्ड प्रिफरन्स दिलेलं आहे. आणि ऑटो रिक्षा जे इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर ही चिन्ह अवेलेबल आहेत त्यातलं चिन्ह जे आपल्याला घ्यावं लागतं. अशा प्रकारे या चिन्ह, झेंडा आणि नाव जे ओबीसी बहुजन पार्टी असं या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये हा नवीन पक्ष जो आहे तो आज आम्ही घोषित करत आहोत. हा पक्ष जो आहे
हा पक्षाची विचारधारा काय, याची ध्येयधोरणं काय, हेही आपल्या मार्फत मी महाराष्ट्राच्या जनतेकडून इच्छितो आहे की आमचा पक्ष जो आहे तो छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर तत्वाने चालणारा आमचा पक्ष असेल. थोडक्यात शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराने चालणारा हा आमचा पक्ष असेल. त्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यघटनेवरती आमचा विश्वास असेल. महात्मा फुलेंची समता हा आमचा श्वास असेल. त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, राजमाता जिजाऊ, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची राजनीती हा आमचा ध्यास असेल. अशा ह्या त्रिसूत्री कार्यक्रमावरती आमच्या ह्या पक्षाचा भर असेल. ओबीसी, भटकेमुक्त, बारामता, दलित, मुस्लिम आरक्षणाचे संरक्षण करणे हे आमचे अंतिम ध्येय असेल. कुठल्याही प्रकारे कुठल्याही कुणाच्याही आरक्षणाला धक्का लागू द्यायचा नाही, हा आमच्या पक्षाचं जो आहे आमच्या पक्षाचं ध्येयधोरण असेल. आमची घटना ही धर्मनिरपेक्ष मूल्य जपणारा असेल. कुठल्याही धार्मिक वादाला आमच्याकडे धारा नसेल. त्याप्रमाणे या ठिकाणी वंचितांच्या, शोषित पीडितांच्या झोपडीत पालात सत्तेच्या सूर्याची सोनेरी किरण पोहोचवणारा आमचा पक्ष असेल. गाव कुसाबाहेर फेकले गेलेल्या वाड्या वस्त्यावरती डोंगर कुपारीत पोटाची खळगी भरण्यासाठी रणमाळ भटकणाऱ्यांच्या, भटक्या मुक्त बाराबंदरांच्या पालात स्वातंत्र्याची फळे पोहोचविणारा हा आमचा पक्ष असेल. सत्तेचं वाटप सुद्धा जर आमची सत्ता या ठिकाणी आली तर त्याचं वाटप सुद्धा ते कसं करायचं हे आम्ही ठरवलेलं आहे. हे वाटप जे आहे जिसकी जितकी संख्या भारी उसकी उतनी सत्तेने साझीदारी किंवा भागीदारी अशा प्रकारचं सूत्र जे आहे ते आम्ही फायनल केलेलं आहे. जेणेकरून प्रत्येक घटकाला या सत्तेचा लाभ जो आहे तो त्याच्या संख्येच्या प्रमाणे त्या ठिकाणी मिळणार. शिक्षणाची गंगा ही शेवटच्या घटकापर्यंत मोफत शिक्षण देऊन पोहोचवणे हेही आमचं ध्येय असेल. ते आम्ही पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. शेतकरी आणि कष्टकरी यांची गरिबी विकासाच्या ध्येय धोरणातून कायमची दूर करणे हेही आमचं धोरण असेल. त्याचप्रमाणे संत ज्ञानदेव, संत तुकोबा, संत चोखोबा, संत रोहिदास, संत दहय सोनार, संत नामदेव, संत गाडगे महाराज, संत सावता महाराज, संत भगवान बाबा, संत बाळूबाबा, महात्मा बसवेश्वर यांची, संत धनाबाई यांच्या शिकवणीवरती संत सेवाची शिकवण जी आहे यांच्या शिकवणीला प्राधान्य ठेवून आमच्या पक्षाची ध्येय धोरणं जी आहे ती यापुढे आणली जातील. अशा प्रकारे आमचा पक्ष जो आहे हा दलित असेल, कष्टकरी असेल, पीडित असेल, वंचित असेल या सगळ्यांना न्याय देण्याची भूमिका जी आहे या आमच्या पक्षाच्या माध्यमातून झालेली आहे. गेली 75 वर्षामध्ये एका विशिष्ट वर्गाने प्रस्थापितांनी या सगळ्या गावकुसावर राहणाऱ्या किंवा या ओबीसी आणि दलितांचं जे शोषण करून या सत्तेवरती डल्ला मारण्याचं काम जे केलेलं आहे आणि शेवटी जी काय भाजीबाजी होती जी आरक्षणाची ती सुद्धा हिसकवण्याचा प्रयत्न जो आहे तो झाल्यामुळं आम्हाला हा पक्ष जो आहे तो पक्ष आता स्थापन करावा लागणार आहे. या पक्षाची कार्यकारिणी जी आहे ती येत्या 4-5 दिवसामध्ये त्याची राज्य कार्यकारिणी असेल, त्याचं स्ट्रक्चर जे असेल, जिल्ह्यामध्ये आम्ही कसं जाणार आहोत, तालुक्यामध्ये आम्ही कसं जाणार आहोत, याची सगळी आमची व्यूहरचना जी आहे ती आमची येत्या 4-5 दिवसामध्ये आम्ही पूर्ण करू आणि या महाराष्ट्राला एक सक्षम असा पर्याय जो आहे की आतापर्यंत ओबीसी आणि दलितांना मतं द्यायचे फक्त प्रस्थापित समाजाचा, विरोधी पक्षाचा आमदार तोच असायचा उमेदवार आणि सत्ताधाऱ्याचाही तोच असायचा. त्यामुळे त्यांना त्यातल्याच एकाला मतं देण्यात